पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांचा ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मोठी माहिती। तिन्ही दहशतवादी पाकिस्तानचेच असल्याचा पुनरुच्चार। नेहरूंनी 1947 ला एकतर्फी शस्त्रसंधी केल्यामुळे आज पाकव्याप्त काश्मीर। इतिहासाचा दाखला देत अमित शहांचा हल्लाबोल। 72च्या युद्धात इंदिरा गांधींनी पीओके परत घेण्याची संधी गमावल्याचाही आरोप। ऑपरेशन सिंदूरसाठी सैन्य लढलं पण पंतप्रधानांना श्रेय घ्यायचंय। प्रियंका गांधींचा हल्लाबोल। 26/11 हल्ल्यावेळी तत्कालीन गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची आठवण करून देत शहांना हल्ल्याची जबाबदारी घेण्याचं आव्हान। सरकारला अडचणीत आणणाऱ्यांना अखेरची संधी। मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली शाळा। वादग्रस्त विधानं आणि कृती खपवून घेणार नसल्याचं स्पष्ट। अजितदादांनी कोकाटेंचे कान टोचल्यानंतर कोकाटेंकडून दिलगिरी व्यक्त। भविष्यात वादग्रस्त वक्तव्य करणार नसल्याचं आश्वासन। कोकाटेंचं मंत्रिपद तुर्तास शाबूत असल्याची माहिती। लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा। खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप। एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी। एकटे आदिती तटकरे नाही तर संपूर्ण सरकार जबाबदार असल्याची टीका। प्रांजल खेवलकरांना अडकवण्यासाठी आरोपी महिला ईशा सिंगचा वापर। वकील विजय सिंग ठोंबरेंचा आरोप। तर सुनावणीवेळी रोहिणी खडसे आणि रुपाली ठोंबरे पाटीलही होत्या उपस्थित। पाच 6 जणांची रेव पार्टी असते का? जावई प्रांजल खेवलकरांच्या अटकेवरून एकनाथ खडसेंचा सवाल। कुटुंबाच्या बदनामीचा प्रयत्न असल्याची ही टीका। राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आता राष्ट्रपतींना भेटणार। पुढील आठवड्यात भेटीचा अंदाज। मंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची तक्रार करणार। मुसळधार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग। नदीपात्रालगत असलेल्या इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी तर भिडे पूल आणि रस्ते पाण्याखाली। उजनी आणि वीर धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे सोलापुरातील चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढली। घाट पाण्याखाली, वाळवंटातील मंदिरही पाण्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।